नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकत असाल आता आपण आलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आहोत सध्या. या ठिकाणी आमरण उपोषणाकरिता चंद्रकांत गणवीर जे आहेत ते एका कंपनीच्या विरोधामध्ये आमरण उपोषण इथे त्यांनी घेतलेले आहे, बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारणार आहोत. नक्की काय विषय आहे, कशासाठी हे आमरण उपोषण त्यांनी घेतलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. मशालमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं पण स्वागत. काय सांगाल कशासाठी आपलं हे उपोषण सुरू आहे? सर, हे माझं उपोषण जे आहे हे मराठी माणसासाठी, स्थानिक स्थानिक व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावं. कंपन्या ह्या खाजगी कंपनी हिंदुस्तान कोका कोला बेवरेज लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने पालघरमध्ये जे आधी मराठी व्यक्तीकडे डीलरशिप होती ती डीलरशिप बाहेरच्या व्यक्ती, राजस्थानच्या व्यक्तीला इथं आणून दिलेली आहे. त्यांचं माझं याच्या आधी बोलणं झालं की बाबा तुम्ही मला न देता कोणालाही द्या, पण स्थानिकाला द्या, मराठी माणसाला द्या, महाराष्ट्रीयन माणसाला द्या. पण त्यांनी तसं न करता त्यांच्या मनामध्ये काय होतं काय नाही, त्यांचे काय रिलेशन्स हे होते माहीत नाही, पण त्यांनी इथे जे आहे राजस्थानवरून आलेल्या व्यक्तीला डीलरशिप दिलेली आहे आणि त्याच्या विरोधातच माझा हा संघर्ष आहे. जोपर्यंत कंपनी आम्हाला लेखी देत नाही की बाबा आम्ही इथे मराठी माणसं, इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात आज जर का पालघरची अवस्था आपण बघितली तर पालघरमध्ये होलसेल डीलरमध्ये एकच आहे आणि तोही महाराष्ट्रीयन नाही आहे, तोही बाहेरचा आहे. मग महाराष्ट्रीयन लोकांना व्यवसाय, मी तर आता 64 वर्षाचा आहे. जर माझ्यासोबत हे असं होत असेल तर माझ्या तरुणासोबत काय होत असेल? माझा तरुण जर का उद्या उद्योग व्यवसाय करायला गेला तर हे लोक तर बाहेरच काढतील त्याला. आणि म्हणून ही लढाई अशी आहे की स्थानिकांना, कंपनी इथे आहे, महाराष्ट्राचं पाणी, महाराष्ट्राची जागा, महाराष्ट्राचं हवा प्रदूषण ही कंपनी करते आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना, मराठी स्थानिक लोकांना जर ते रोजगार किंवा व्यवसाय देत नसतील तर मग या कंपन्यांचा आम्हाला फायदा काय? बरं, संबंधित कंपन्यांशी आपण काही पत्रव्यवहार केला होता या संदर्भात? हो सर, खूप पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्या मी ईमेल हे ते सर्व पाठवलेलं आहे. त्यांच्या CEO ला पाठवलेलं आहे, त्यांच्या MD ला पाठवलेलं आहे, बऱ्याचशा लोकांना त्यांना पाठवलेलं आहे. आणि माझी जी डीलरशिप होती, माझ्या डीलरशिपला तर आपले इथले स्थानिक आमदार गावित सर यांच्यासुद्धा शिफारस होती. बरं, त्यानंतर कंपनीचं काय उत्तर होतं? कंपनीचे लोक एकदा मला भेटायला आले होते, एरिया मॅनेजर आणि RTO. ते म्हटले की बाबा तुम्हाला अनुभव नाही आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तुमचं याच्यानुसार. मी म्हटलं मला अनुभव जर दिलीच नाही तर अनुभव येईल कसा? कुठलीही गोष्ट सुरू करताना आपण एखादी मुलगा जन्माला आला तर त्या काय अनुभव घेऊन येतो का कुठलाही? तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अनुभव येईल कसा? बरोबर. आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहात. हो. कोणी अधिकारी येऊन भेटून गेलाय काय? नाही, आज तर कोणी येऊन नाही गेले. आज कोणीच नाही आलं. बरं. मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मॅडमला भेटायला गेलो होतो. आज DPTCची मीटिंग असल्यामुळे पालकमंत्री आणि इतरही आमदार होते तर त्यांना मी निवेदन देऊन आलो. बरं, नक्कीच. आता यानंतर आज आपण 4 तारखेपासून बसलेले आहात. हो. यापुढे जर समजा कोणी अधिकारी येऊन भेटत नाही आहे किंवा यावर समजा कारवाई नाही झाली तर आपलं काय पुढचं पाऊल असेल, काय रणनीती? माझं उपोषण हे सतत चालू राहणार आहे जोपर्यंत कंपनी आणि प्रशासन हे दोघेही मिळून मला लेखी देत नाही की बाबा आम्ही स्थानिकांना, मराठी माणसांना आणि महाराष्ट्रीयन व्यक्तींना प्राधान्य देऊ, तोपर्यंत माझं उपोषण संपणार नाही. बरं, पर्टिक्युलर आपण या एका कंपनीच्याच विरोधात आहात की आणखी सर्वच काही? कंपन्यांचं म्हणजे कंपन्या, आता बोईसर ही महाराष्ट्र आशिया खंडातली सर्वात मोठी इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीयल एरिया आहे, झोन आहे, तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. बरं, आता यानंतर आपल्याला इथे जेव्हापासून आपण बसलेले आहात, हो. प्रशासनाने काही सुविधा दिलेल्या आहेत का तुम्हाला? नाही, काहीच नाही सुविधा, प्रशासनाच्या काही सुविधा नाही. बरं, नक्कीच. धन्यवाद. आपण मशालशी संवाद साधला. थँक्यू. तर नक्कीच हे होते चंद्रकांत गणवीर, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. एका कंपनीच्या विरोधामध्ये मराठी अमराठी अशा मुद्द्यावर हे उपोषण जे आहे त्यांनी घेतलेलं आहे. आणि मराठी लोकांना या
कंपन्यांमध्ये सहभागी करून घेण्यात यावं, कामावर ठेवण्यात यावं अशी यांची ही मागणी आहे. या मागणीला नेमकं आता प्रशासन कशा पद्धतीने उत्तर देते, कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यासाठी आपण या बातमीचा नक्कीच पाठपुरावा करणार आहोत. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.